तर मित्रांनो आज सकाळी सकाळी मी लवकर उठलेली आहे आणि आपल्याला चाऊल असते ती प्रत्येक त्योहाराची आणि जास्त करून दिवाळी म्हटलं की जास्तच सगळ्यांना उत्साह असतो नाही का। दिवाळी सगळ्यात मोठा सण आहे, सगळे सण सगळ्यात मोठे असतात, पण दिवाळी कसं प्रत्येक मुलांना किंवा महिलांचं पण फराळ वगैरे करण्याचा प्रोग्राम ते जास्त उत्साहित असतं आणि वर्षातून एकदा येतो, त्यासाठी गोडधोडाचा जास्त प्रोग्राम असतो आणि फटाकडे वाजवण्यासाठी मुलं तर खूप उत्साहित असतात। त्यासाठी आज आपला सकाळी सकाळी मी लवकर उठली, पहिले मी स्नान केला, मग ते कारेटे वगैरे आम्ही फोडले आणि आता मग साईच्या पप्पाला आणि साईला उठवलेलं आहे। सो मस्त सुरुवात झालेली आहे। सो इकडे दिवे रांगोळी वगैरे काढून झालेली आहे। हार्दिक 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 शुभेच्छा। नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका। डोंबिवली स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। मित्रांनो आज आहे पहिली पहाट म्हणजेच नरक चतुर्दशी आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। साईबाबू तयार झालेला आहे, आज लवकर उठलेला आहे आणि आज आहे पहिली पहाट। सो डोंबिवलीमध्ये फरके रोडला खूप मोठा प्रोग्राम असतो आहे साईच्या। हॅपी दिवाळी सर्वांना, विश यू हॅपी दिवाळी सर्वांना एव्हरीवन। आणि आता मी तयार झालेलो आहोत। सो आम्ही तिकडे चाललेलो आहोत, तिकडे बाप्पाची पूजा केलेली आहे, रांगोळी दिवे वगैरे सगळं काही लावून झालेलं आहे। चला मग तिकडे जाऊया, त्या प्रोग्राम मध्ये थोडंस आपण सामील होऊया। सो चला मित्रांनो आम्ही चाललेलो आहोत आमच्या डोंबिवलीमध्ये फडके रोडला आणि साई काय आमच्यासोबत आलेला नाहीये, मिस्टर आहेत मी आहे, कारण खूप गर्दी असते। साई दरवर्षी येतो बघतो, बोलतो या वर्षी मी येणार नाही। सो तो फटाके वाजवत बसलेला आहे बिल्डिंग मध्ये। सो चला आपण जाऊया, मस्त एकदम सकाळी सकाळी छान वाटतंय। आई आहे बघ मस्त, पप्पी आहे छोटा। आहे मित्रांनो फरके रोडची गर्दी आणि पुढे प्रोग्राम चालू आहे, आपण जाऊन बघूया। शंखवादनाचं मी डॉक्टर असल्यामुळे त्याचं महत्व थोडस तुम्हाला विशद करू इच्छितो। मित्रांनो मस्त आता आम्ही इकडे एक वेळा डान्सचा प्रोग्राम होता, तो आम्हाला मिळालेला आहे, ते पण आम्ही पाहिला आणि जे शंखवादन होतं ते पण सुंदररित्या असं त्यांनी वाजवलेलं आहे, खूप मस्त वाटलं आणि खूप सारी गर्दी बघा तुम्ही, खूप मस्त अशी सजावट केलेली आहे। आता आपण बाकीच्या ठिकाणी जाऊया आणि तिकडे पण बघूया तिकडे कोणते कोणते प्रोग्राम चालू आहेत ते। सगळ्यांना सगळ्यात पहिले तर विश यू मेनी मेनी हॅपी दिवाळी। तुमच्या सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा। मला असं वाटतं की थोडं नाचायचंच आहे म्हटलं होतं तसं, पण आपण थोडं थोडं नंतर करणार आहोत। तुम्ही सगळे आलाय तर तुमच्यासाठी हे गाणं। सो मित्रांनो मस्त आता आम्ही गोल 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 फिरत आहोत आणि पूर्ण रोड भरलेला आहे, खचाखच एकदम भन्नाट असा गर्दीतून आम्ही आता सेलिब्रेशन करत आहोत आमची पहिली पहाट। खूप छान वाटते, खूप गर्दी आहे। अरे बापरे, बघितला मोबाईल पकडायला देत नाहीत, पाहू शकता तुम्ही गर्दी। भूक लागली
काय नाही. एवढ्या लवकर काही नाही ना. फिरून पुन्हा एकदा आपण आलेले आहोत जिकडे रांगोळी काढतायत त्या रोडला. चला आपण बरोबर रांगोळी पण बघूया. खूप सुंदर अशी मोठीच्या मोठी रांगोळी काढतायत. रांगोळी आता अशी सुरुवात झालेली आहे. पण पाहू शकता रांगोळी पाडण्यासाठी किती गर्दी आहे. समोर डान्स चालू आहे. तिकडे पण जाऊया फटाफट. पण जाईपर्यंत संपायचं बहुतेक. मित्रांनो गर्दीतून कशी तरी बाहेर पडून आता आपण आलेलो आहोत गणेश मंदिराजवळ. इकडे पण पाहू शकता खूप भन्नाट अशी गर्दी आहे. मित्रांनो खूप साऱ्या गर्दीतून कसे तरी आम्ही बाहेर निघालो. गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि आता आम्ही येऊन बसलो आहोत नाश्ता करण्यासाठी. मस्त गरमागरम मिसळ आलेली आहे आणि आता पावभाजी मी ऑर्डर केलेली आहे माझ्यासाठी आणि साई बच्चूसाठी आम्ही पार्सल घेऊन जाणार कारण तो आलेला नाहीये. त्यासाठी चला पटापट आपण नाश्ता करून घेऊया नंतर मग निघूया. मस्त इकडे गरमागरम पावभाजी आणि मिसळ आपली आलेली आहे. चला मित्रांनो आपण नाश्ता करून घेऊया. आणि हॉटेलमध्ये पण खूप सारी गर्दी आहे. फायनली मित्रांनो पहिली पहाट मस्त आम्ही सेलिब्रेट केलेली आहे आमच्या डोंबिवलीमध्ये फडके रोडची. आणि खूप सारी इकडे अजून पण गर्दी आहे. आता 10 वाजण्यासाठी आलेले आहेत. नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि खूप सारे सेलिब्रिटी आलेले आहेत. तिकडे डान्स प्रोग्राम अजून पण चालू आहे पण खूप गर्दी आहे. आणि साई एकटा असल्यामुळे आता मी निघालेलो आहोत घरी. तर मित्रांनो मस्त वाटलं. डोंबिवलीकरांसाठी ही एक यादगार अशी पहाट बोलली जाते किंवा सगळेजण खूप आठवणीत ठेवतात ही पाठ. आणि खूप मस्त वाटतं. अगदी सगळी लोक आवडीने या पाठमध्ये सामील होऊन आपलं मनोरंजन करतात किंवा खूप एन्जॉयमेंट करतात. खूप फोटोज काढतात, खूप व्हिडिओज काढतात. खूप छान वाटतं. मला कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. खूप छान वाटलं आणि खूप गर्दी होती मित्रांनो. कंटाळतात साई आणि हे दोघेही कंटाळतात पण आम्ही काही सोडत नाहीत. पहिली पहाट आम्ही येतो एन्जॉयमेंट करून जातो. ठीक आहे मित्रांनो चला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्हाला पुन्हा एकदा विश यू हॅपी दिवाळी आणि तुमची मस्त आनंदात आणि भरभराटीत दिवाळी एन्जॉय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बेल बटन हॅपी दिवाळी. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. बाय.